कात्रज भारती विद्यापीठ परिसर हादरलं. 17 वर्षीय गणेश माळवेची निर्घृण हत्या. जुन्या वादातून धारधार शस्त्रांनी हल्ला. 4 आरोपी अटकेत. संतप्त पोलिसांची भर पावसात आरोपींची धिंड. पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांचा आक्रोश. पुण्यातील भारती विद्यापीठ कात्रज परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले. जुन्या वादातून 17 वर्षीय गणेश रवींद्र माळवे या अल्पवयीन तरुणावर धारधार शस्त्रांनी वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत 4 आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपींना घटनास्थळी नेऊन तपासाची प्रक्रिया पार पडली. या कारवाई दरम्यान आरोपींची भर पावसात धिंड काढण्यात आल्याचं दृश्य चर्चेचा विषय ठरले. दरम्यान मृत गणेश माळवे याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठा आक्रोश करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नागरिकांनीही अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जलदगती न्यायालयातून खटला चालवून कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. एपीआय गणेश मोहिते यांच्याकडून आवाहन करण्यात आले. कायद्याची अंमलबजावणी न्यायालय आणि पोलीस यंत्रणेद्वारेच केली जाते. गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. समाजात कायद्याचा धाक आणि नागरिकांचा सुरक्षतेवरील विश्वास कायम राहणं हीच खरी गुन्हेगारीला आळा घालण्याची प्रभावी दिशा आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पॉवर मराठी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.